The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नं दुःखमन्वेति चक्रं वहतो पदम् मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी ऐतिहासिक अशा नागपूर शहराजवळील लाव्हा या छोट्याशा गावामध्ये ज्येष्ठ नागरिक मैत्री संघ, अशोका मानव कल्याण बहुउद्देशीय संस्था, धम्मज्योती महिला मंडळ, भीमाई महिला मंडळ व भारतीय बौद्ध महासभा प्रबुद्ध नगर लाव्हा यांच्या संयुक्त विद्यमाने वंदनीय भिक्खू संघाची जाहीर धम्मदेसना आज रोजी इथे संपन्न होत आहे। तेव्हा या धम्मदेसनेसाठी माझ्या समवेत धम्म मंचावरती उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, ज्यांनी आताच आपणास सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले, असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मानंदजी थेरो, आम्हाला ज्यांनी या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले, अशा श्रद्धावान धम्म उपासिका मीनाताई धोंगडे, त्यांचा संपूर्ण परिवार, आपल्या आदर्श बुद्ध विहारातील सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी, गावकरी मंडळी आणि सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र
आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या या गावामध्ये हा धम्मदेसनेचा कार्यक्रम इथे संपन्न होतो आहे. पत्रकामध्ये भरपूर मान्यवरांची नावं आहेत आणि या आयोजनामध्ये देखील आपल्या गावातील भरपूर श्रद्धावान उपासक उपासिका आहेत. वेळ अधिक झाल्या असल्या कारणाने मी सर्वांची नावं घेत नाही. सर्वांच्या प्रती पुनश्च एकदा विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो. आणि आज पौष पौर्णिमेच्या निमित्ताने चंद्र पूर्णाकृती झालेला दिसतो आहे आणि त्या चंद्राच्या साक्षीने सर्वप्रथम भगवंताच्या काळातील काही महत्त्वपूर्ण आठवणी घटना मी आपल्यासमोर विशद करतो, मांडतो आणि त्याचद्वारे धम्मदेसनेला प्रारंभ करतो. बघा, कदाचित असाच माहोल असावा त्या काळामध्ये 2600 वर्षांपूर्वी जेव्हा आपले भगवान बुद्ध राजगिरीला पोहोचले होते. राजगिरी आत्ताही आहे. तुम्ही जर कधी बिहार प्रांतामध्ये जाल तर बुद्धगयेच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला राजगिरीच्या पर्वतरांगा दिसतील, जिथे भगवान बुद्धांचं वास्तव्य होतं. त्या राजगिरी पर्वताच्याच खाली राजा बिंबिसाराचं वेळुवन होतं आणि आजची तीच पौर्णिमा होती, पौष पौर्णिमा. बौद्ध साहित्यात असं वर्णन आलेलं आहे की आजच्याच दिवशी ज्ञानप्राप्तीनंतरचं भगवंताला मिळालेलं पहिलं दान निवास करण्यासाठीचं ते म्हणजे वेळुवनाचं दान पौष पौर्णिमेला राजा बिंबिसाराकडून भगवान बुद्ध आणि त्यांच्या भिक्षू संघाला दान म्हणून प्राप्त झालं होतं. तो दिन होता पौष पौर्णिमेचा. उपासक, राजा, प्रधानमंत्री आणि सैनिक आणि सर्व नागरिक एकाच वेळी हजारोंच्या संख्येने भगवान बुद्धाला शरण आले आणि त्या राजा बिंबिसाराने भगवंताकडे बोलून दाखवलं, भगवान, माझ्या काही इच्छा होत्या, त्या इच्छा आपण या माझ्या राजगिरीला आल्या कारणाने पूर्ण झालेल्या आहेत. अत्यंत प्रेरणादायी मोटिवेशनल अशा त्या राजा बिंबिसाराच्या इच्छा होत्या. तुम्हाला कधी त्या माहिती करून घ्यावयाच्या असतील तर आपल्या दी ग्रेट हॅपीनेस या चॅनलला तुम्ही जाऊन भेट द्या. निश्चितच तुम्हाला त्या विस्ताराने ऐकायला मिळतील. मी इथे वेळ कमी असल्या कारणाने मला वेगळ्या विषयावरती बोलायचं असल्या कारणाने मी त्या विषयाला विस्तारित करीत नाही. ही एक पहिली घटना आहे. दुसरी घटना भगवंताच्या काळातील घडलेली अत्यंत महत्त्वाची घटना आहे. ज्या घटनेची नोंद बाबासाहेब म्हणाले की बौद्ध साहित्यामध्ये आवर्जून करावीशी वाटेल, ती म्हणजे या पौष पौर्णिमेलाच त्या काळामध्ये सुप्रसिद्ध असलेले, ज्यांना लोक अर्हत समजायचे, दूरदूरवरून ज्यांच्या दर्शनासाठी लोक जायचे, असे उरुवेला काश्यप, नदी काश्यप आणि गया काश्यप या 3 बंधूंसह त्यांच्या शिष्यांना भगवान बुद्धांनी आपल्या भिक्षू संघामध्ये स्थान दिलं. त्यांच्यामध्ये परिवर्तन घडून आणलं आणि ते जे अग्निपूजक होते, नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवणारे होते, भगवान बुद्धांनी त्यांना सुखकर जीवन जगण्याचा मार्ग, मुक्तीचा मार्ग, दुःख मुक्तीचा मार्ग समजावून सांगितला आणि त्यांच्यामध्ये जे अज्ञान अंधकार होतं जीवनाविषयीचं ते भगवंताने दूर केलं. आणि म्हणून त्या काश्यप बंधूंची जी दीक्षा आहे ती दीक्षासुद्धा दी बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी घातलेली आहे. तुम्ही सर्वांनी ती वाचलीही असेल, म्हणून तिचा मी विस्तार करत नाही. तो पौर्णिमेचा चंद्र दिसत असल्या कारणाने आणि पौष पौर्णिमा असल्या कारणाने मला ह्या 2 घटना आठवल्या, म्हणून प्रवचनाच्या धम्मदेसनेच्या प्रारंभी मी तुमच्यासमोर बोलून दाखवल्या. निश्चितपणे जगताला प्रेरणा देणाऱ्या ह्या घटना आहेत, अनेक राजांना प्रेरणा देणाऱ्या त्या घटना आहेत आणि त्या आपणही त्या घटनांपासून प्रेरणा घेऊन भगवंताच्या मार्गावरती चाललो पाहिजे. बघा, सध्या सर्वत्र आम्ही फिरतो आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच ताईंनी आमच्याशी संपर्क साधला. इथे बसलेले भरपूर आपल्यातील लोक असतील, आहेत. आता प्रत्येकाची काही अशी काही ओळख नाही आहे. मला वाटतं खडगावरून पण आपल्या काही महिला आलेल्या आहेत.
आणि चिंचोलीवरून पण आणि जवळपासच्या काही गावावरून पण काही लोक आलेली आहेत. आपले गावची लोक पण ऐकत आहेत. हा स्पीकर तुम्ही लावलेला आहे, बरं केलं, कारण बुद्धाची वाणी ही सार्वजनिक आहे. बुद्ध काही जे बौद्ध समजतात त्यांची मक्तेदारी नाही आहे. मी नेहमीच सांगत आलो आहे, या देशात जन्मलेले जेवढे काही महापुरुष आहेत ते जरी कोणत्या एका जातीत जन्माला आले असले तरी ते कोणाची मक्तेदारी नसतात. त्यांचं कार्य कर्तृत्व हे सार्वजनिक असते. म्हणून कोणते संत असो, महापुरुष असो, बुद्ध असो, अरहंत असो, हे कोणाची मोनोपोली नसतात, म्हणजे मक्तेदारी कुणाची नसतात. असा आपल्या डोक्यातून गैरसमज लोकांनी काढून टाकावा की आपल्या जातीत जन्मले म्हणजे आमचेच. त्यांचं कार्यकर्तृत्व, त्यांचं तत्वज्ञान, त्यांचं कार्य आपण पाहावं, त्याचा अभ्यास करावा. जरी ते विशिष्ट प्रकारच्या जातीत जन्माला आलेले असले तरी त्यांनी आपल्या जातीपुरतं मर्यादित काम केलेलं नाही. खरं तर आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाने प्रत्येक महापुरुषाचा अभ्यास करावा आणि आपल्या डोक्यात साचवलेला स्वतःच निर्माण केलेला कचरा तो अगोदर साफ करावा. कारण कचरा प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी एवढा वाढवून ठेवलाय की धर्माचा, संताचा, महापुरुषाचा विचार वेगळा पडतोय आणि आज लोक आपला प्रत्येकाचा झेंडा मिरवत आहेत. आम्ही कसे श्रेष्ठ, आमचा धर्म कसा श्रेष्ठ. धर्माचा अर्थ वेगळाच असतो आणि लोक रंगावरून धर्माची व्याख्या सांगत आहेत आज आपल्या देशामध्ये. म्हणून मी लहान होतो, तुम्ही लहान असाल, प्रत्येकजण प्रतिज्ञेमध्ये बघा, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, असं मला वाटतं आजही म्हणतात, उद्याही म्हणतील आणि कालही म्हणत होते. पण हे जे शब्द आहेत, भारत माझा देश आहे आणि माझ्या देशावर माझे प्रेम आहे, हकीकतमध्ये जर लोकांकडे पाहिलं देशावर प्रेम आहे काय, तर किती प्रेम आहे ते शासकीय कार्यालयात, शासकीय रुग्णालयात, शासकीय मोटारीमध्ये, बसेसमध्ये, रेल्वेमध्ये, सार्वजनिक रस्त्यावरती जी शासकीय मालमत्ता आहे, देशाची मालमत्ता, त्या ठिकाणी गेल्यावर लक्षात येते खरंच आपला देश आहे काय आणि खरंच आपल्या देशावर आपलं प्रेम आहे का. प्रत्येक ठिकाणी बहुसंख्य नागरिक घाण करतात बघा. एक तर थुंकून घाण करतात, बरोबर होय. तुम्ही बघा शासकीय कार्यालयामध्ये प्रत्येक ठिकाणी तंबाखू, मावा खाऊ पिचकाऱ्या टाकलेल्या असतात. खाजगी कार्यालय स्वच्छ असतात, सरकारी कार्यालय घाण केलेले असतात. बघताय ना तुम्ही, बघा तुम्ही रस्ते पण बघा, आपलं दार स्वच्छ असते आणि सार्वजनिक रस्ता घाण केलेला असतो. आता ते हागणदारी मुक्त करू लागलं सरकार, पण काही ठिकाणी गावखेड्यात आम्ही जातो, एकदम भयंकर परिस्थिती आहे बघा. आणि म्हणून हे मी मुद्दाम बोलतो आहे की देश जरी आपला आहे असं म्हणत आहे आपण, पण ॲक्च्युअलमध्ये जर आपण पाहिलं तर माणसामध्ये मनभेद आणि मतभेद आहेत देशातल्या. त्यामुळे खरा धर्माचा अर्थ आपल्या देशातल्या लोकांना जेव्हा कळेल तेव्हा नक्कीच आपला देश पुन्हा पूर्व वैभवाला प्राप्त होईल आणि सुजलाम सुफलाम होईल. त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की प्रत्येकाने आपल्या मनाला स्वच्छ निर्मळ बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी जे शिकवलं त्यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय होतं. भगवान बुद्धांनी कर्मसिद्धांत सांगितला, जो कर्मसिद्धांत आपल्याला या निसर्गामध्ये पाहायला मिळतो. निसर्ग कोणाबरोबर दुजा भाव करत नाही, असं म्हणत नाही. लाव्याला जर पाऊस पडला कधी पावसाळ्यामध्ये, तर लाव्याला पाऊस पडताना निसर्ग असा दुजाभाव करत नाही की हे अमक्या जातीच्या लोकांची शेतं आहेत, मी त्यांच्याच शेतात बरसेल, दुसऱ्या जातीच्या लोकांच्या शेतात बरसणार नाही. असं करते काय पाऊस? निसर्ग करेल काय? थंडी पडली तर फक्त लाव्यालाच थंडीनं कुडकुड करतील लोक आणि चिंचोलीचे लोक एकदम मस्त म्हणतील काय थंडी नाही, काय नाही. असं करते काय निसर्ग? कोणत्याही बाबतीत निसर्ग असं करत नाही. आणि म्हणून मी मुद्दामहून सांगतो आहे की प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये, हृदयामध्ये, मनामध्ये जो मळ आहे तो मळ काढून टाकण्यासाठीचे उपदेश भगवान बुद्धांनी केलेले आहेत. भगवान बुद्ध म्हणाले, आपल्या जीवनाला स्वतःला चांगलं बनवता आलं पाहिजे. तुम्ही स्वतः जे असता तेच जगाला वाटत असता.
तुमच्याकडे राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, अहंकार असेल तर जगाला तुम्ही तेच वाटत असता. आणि तुमच्याकडे जर प्रेम असेल, आपुलकी असेल, जिव्हाळा असेल, सद्भावना असेल, मैत्री असेल तर जगाला तुम्ही तेच वाटत असता. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने चांगलं बनायला पाहिजे असं भगवंताने सांगितलं आहे. मी इथे जास्त बोलणार नाही आहे. मी तुम्हाला सांगेल की या जगतामध्ये काही लोक 2 डोळ्यांनी अंध आहेत. लक्षपूर्वक ऐका, सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी उपदेश आहे. या जगतामध्ये काही लोक 2 डोळ्यांनी अंध आहेत, काही लोक एका डोळ्याने अंध आहेत आणि काही लोक दोन्ही डोळ्याने डोळस आहेत की नाही? झोपले का बाप्पा? तुम्ही काय झोपाल? नाकाला, कानाला, हाताला कुठं बांधून बसले असे येऊन धम्मदेशन ऐकण्यासाठी. एकदा सगळ्या संयोजकांसाठी, आयोजकांसाठी, उपस्थितांसाठी टाळ्या वाजून सर्वांचं अभिनंदन करा. हां, व्हेरी गुड. जागे आहात तुम्ही, याचा अर्थ असा आहे. आणि टाळ्या वाजवल्यानंतर व्यायाम होतो. तर लक्षपूर्वक ऐका, 2 डोळ्यांनी अंध कोण, एका डोळ्याने अंध कोण आणि दोन्ही डोळ्याने डोळस कोण, हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे. लक्षपूर्वक ऐका की खरंच दोन्ही डोळ्याने अंध कोणते लोक आहेत जगतातले. आपण दोन्ही डोळ्याने अंध आहोत की एका डोळ्याने अंध आहोत की दोन्ही डोळ्याने डोळस आहोत, हे मी तुमच्या निदर्शनास आणून देणार आहे. तर बघा, दोन्ही डोळ्याने अंध कोणते लोक आहेत या जगतातले. तर भगवान बुद्ध म्हणाले की काही लोक इथे जन्माला येतात गरिबीमध्ये, काबाड कष्ट करत नाहीत, मेहनत करत नाहीत, हातपाय हलवत नाहीत, कष्ट करत नाहीत, राबत नाहीत, गरिबीतच जन्माला येतात आणि गरिबीतच जीवन जगतात आणि गरिबीतच मरतात. असे काही लोक असतात का नाही? असतात की नाही? बिलकुलच असतात. काही लोक गरिबीत जन्माला येतात, गरिबीतच जीवन जगतात आणि गरीब राहूनच मरतात. मेहनत करत नाहीत, काबाड कष्ट करत नाहीत, राबत नाहीत, हातपाय हलवत नाहीत. जैसे आए हैं वैसे ही चले जाते, ऐसे लोग होते हैं. ना भौतिक श्रीमंती त्यांच्या वाट्याला असते. भगवान म्हणाले भौतिक श्रीमंती त्यांच्या वाट्याला येत नाही. भगवंताने तर कर्मसिद्धांतामध्ये आशावाद शिकवलेला आहे. मनुष्याने जरी गरिबीत जन्माला आलो तरी पण गरिबीत मरता कामा नये म्हणाले भगवान बुद्ध. तुम्ही मेहनत केली पाहिजे, कष्ट केले पाहिजे आणि आपल्या अंग मेहनतीवरती विश्वास ठेवला पाहिजे. गरीब म्हणून जन्माला जरी आलो तरी गरीब म्हणून मेलो नाही पाहिजे. श्रीमंत धनिक होऊन मरता आलो पाहिजे. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्या लोकांना बघा, शिका हा संदेश दिलेला आहे. बघा, 1956च्या अगोदर असलेली आपली माणसं कंगाल होती की नाही? जोहार मायबाप करायला लागायचा, बिलकुल जोहार मायबाप होता. इतर लोकांकडे जाऊन उरलेलं शिळं अन्न खावं लागायचं. पण आज जर पाहिलं 67 वर्षांमध्ये काल कंगाल असलेली लोक आज मालामाल झालेली आहेत. भिकारी बने है मालामाल, ये है मेरे भीम का कमाल, गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल. खरं की खोटं? हां, खरंच आहे हो. खोट्याचा काही विषय आहे का? काल चाकरी करणारी माणसं आज साहेब आहेत बघा. आता यांच्याकडे पाहिलं पहा ना, बूट सूट कोट टाय घालून चष्मा लावून असे बसले. ताई पहा, आई पहा, तुम्ही पहा, असे मस्तपैकी बसले. तर ही देणगी, ही पुण्य आई बाबासाहेबांची आहे. भगवंताने सांगितलं जरी गरिबीत जन्माला आले आपल्या हातात नसते, पण मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर हातपाय चांगले आहेत तर कष्ट उपसले पाहिजे, कष्ट केले पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. रिकामं खाणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे, उष्ट खाणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे, चाकरी करणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे, गुलामी करणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे, कोणाच्या हातचं बाहुलं बनणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे. आपल्या हातापायावर आपला विश्वास असला पाहिजे, मेहनत केली पाहिजे. स्वतःच्या मेहनतीची भाकर ती स्वाभिमानाची भाकर आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले भाकरीपेक्षा महत्त्व कशाला दिलं पाहिजे?
स्वाभिमानाला महत्त्व दिलं पाहिजे. म्हणून दोन्ही डोळ्याने अंध कोण आहे भगवान सांगत असताना म्हणाले की काही लोक जे गरिबीतच जन्माला येतात आणि गरिबीतच जीवन जगतात आणि गरिबीतच मरतात. असे दोन्ही डोळ्याने अंध असलेले लोक भौतिकदृष्ट्या गरीब असतात, कंगाल असतात. दुसरा त्यांचा जो भाग असतो आध्यात्मिक भाग, तर आध्यात्मिकमध्ये सुद्धा त्यांना काही ज्ञान नसते. कुशल काय अकुशल काय याच्याशी त्यांना देणं घेणं नसते. पुण्य पाप यातला फरक त्यांना कळत नाही. शील सदाचार नीतिमत्ता, वाणीचा संयम, मनाचा संयम, शरीराचा संयम याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसते. दारू पितील, मावा खातील, तंबाखू खातील, याला शिव्या दे त्याला शिव्या दे, यांना भांडण कर त्यांच्याशी भांडण कर, याला नाव ठेव त्याला नाव ठेव, वाद विवाद एकदम अशाच प्रकारचं जीवन असते. पत्नीला मारतील, पत्नी असेल अशीच तर ते पतीला त्रास देईल. मुलं बरोबर निघत नाहीत, मायबाप बरोबर नाही, घरदार बरोबर नाही, नातेवाईक बरोबर नाही. असे काही लोक असतात, अध्यात्मातही झिरो असतात. भगवान बुद्ध म्हणाले मी कुणाला समजतो दोन्ही डोळ्याने अंध, तर जे लोक, लक्षपूर्वक ऐकताय ना, जे लोक गरिबीतच जन्माला येतात आणि गरिबीत मरतात म्हणजे भौतिकदृष्ट्या ही कंगाल आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा जे कंगाल आहेत, म्हणजे ज्यांचा शील सदाचारावरती विश्वास नाही आहे, असे लोक दोन्ही डोळ्याने अंध आहेत. आणि या जगतात कालही, आजही आणि उद्याही असे दोन्ही डोळ्याने अंध असणारे लोक असतात. आहेत की नाही बापा? तुमच्या गावात आहेत की नाही माहीत नाही, पण असे लोक असतात. बिलकुल गरीब ते गरीब, चोऱ्या टाकायच्या, डाका टाकायचा, मारामारी करायचं, खून करायचे, दरोडे घालायचे, शिवीगाळ करायचं, एकदम ध्यानावर नसतात बघा. दारू पितात, वन भटकतात, लेकरावर संस्कार टाकत नाहीत. मायबाप म्हणून आपली काय जबाबदारी आहे बा, आपलं काय कर्तव्य आहे, काही मेहनत करू का, काही जमापुंजी करून ठेवू का, उद्याचा काही विचार करू का, असा त्यांच्याकडे काही विचार नसतो. आणि म्हणून गरिबीत जन्मतात, गरिबीत जगतात आणि गरिबीतच मरतात. हे भौतिकदृष्ट्या कंगाल आणि आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा शील सदाचारावर विश्वास नसते. विहारात जात नाहीत, दान पुण्य करत नाहीत, शील पालन करत नाहीत, ध्यान करत नाहीत, मंगलमैत्री करत नाहीत. आणि म्हणून ते दोन्ही डोळ्याने अंधच असतात. जसे आले तसे गेले. तुम्ही आहे का असे? नाही म्हणता बाप्पा, ठीक आहे, नाही म्हणा, हरकत नाही, पण जर असाल असे तर तसे राहू नका हो. जीवन हे शॉर्ट आहे, त्याचा सदुपयोग केला पाहिजे. नाही तर कुत्रे, मांजरे, प्राणी, पक्षी जे असतात त्यांच्यात आणि आपल्यात जर काहीच फरक नसेल, खाण्यासाठी जगण्यासाठी खाणे, खाता खाता बटन दबलं कि गेले. कहाँ गए तो पता नहीं, क्या लाए ये भी पता नहीं, और कहाँ गायब हुए ये भी पता नहीं. जलदान विधी पुण्यानुमोदन करा म्हणतात, स्मृती दिन करा म्हणतात, फोटोला 10 रुपयाचा हाल घाला आणि विषय संपला. कोणी विचारत नाही, कोणी आठवण काढत नाही, काहीच नाही. असे लोक आहेत का नाही जगात? आहेत का नाही? तुम्ही नाही बाप्पा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. म्हणून तर येऊन बसले इथे थंडीमध्ये. तर पहिला प्रकार समजला ना? व्हेरी गुड. दुसरा प्रकार सांगितला भगवंताने. या जगतात काही लोक असतात एका डोळ्याने अंध. काही लोक एका डोळ्याने अंध असतात. म्हणाले भगवान बुद्ध. कसे असतात एका डोळ्याने अंध? तर भगवान म्हणाले काही लोक गरिबीत जन्माला येतात, काही लोक गरिबीत जन्माला येतात, परंतु मेहनतीवरती त्यांचा विश्वास असतो, श्रमावरती त्यांचा विश्वास असतो, कष्टावरती त्यांचा विश्वास असतो आणि त्यांच्यामध्ये उत्साह असतो, त्यांच्यामध्ये स्पर्धेचा भाव असतो. इकडे तिकडे पाहून त्यांनाही वाटते की आपणही हातपाय हलवायला पाहिजे, आपणही शिक्षण घेतलं पाहिजे, आपणही व्यवसाय केला पाहिजे, आपणही नोकरीला लागलो पाहिजे, आपणही घर बनवलं पाहिजे, आपणही बँक बॅलन्स वाढवलं पाहिजे, आपणही गाडी घेतली पाहिजे असे त्यांना वाटते. आणि ते खरोखर परिश्रम करून तशा प्रकारचं धन दौलत संपत्ती भौतिक संपत्ती प्राप्त करतात. जसे तुमच्यासारखे कालचे कंगाल आजचे मालामाल झाले. तर एका डोळ्याने अंध आहेत, बरोबर आहे, तर मालामाल झाले.
गरिबीत जन्मले परंतु श्रीमंती प्राप्त केली ना. पण भगवान म्हणाले भौतिकदृष्ट्या जरी गरिबीत जन्मले तरी श्रीमंती प्राप्त करतात, परंतु श्रीमंत प्राप्त केली कि मेरे जैसा कोई नहीं और मुझे किसी से लेना देना नहीं, बस मैं ही बड़ा, मेरे घर जैसा किसी का घर नहीं, मेरे गाड़ी जैसी किसी की गाड़ी नहीं, मेरे बेटे जैसे किसी के बेटे नहीं, मेरी बेटी के जैसी किसी की बेटी नहीं, मेरे टीवी के जैसा किसी का टीवी नहीं, मेरे फ्रिज के तरह किसी का फ्रिज नहीं, मेरा मनु बाल्याची माय 10x10च्या खोलीतच राहते आणि समाज सगळेच लोक चुलीत गेले म्हणते, कोणाशी काही देणं लागत नाही. बघा असे लोक सुद्धा आहेत की नाही बापा? तुम्ही नाही हो, तुम्ही तर एवढा चांगला कार्यक्रम आयोजित केला या छोट्याशा गावामध्ये, म्हणून तुमचं अभिनंदनच आहे. पण असे लोक आहेत बघा, स्वतः पुरताच क्रायटेरिया ठरवलेला आहे, त्यांनी तयार केलेला आहे. बस मला काही देणं घेणं नाही. उपकाराची जाणीव न ठेवणाऱ्यांपैकी असे लोक आहेत बाबासाहेब म्हणाले. आहेत का नाही? बिलकुल उपकारांची जाणीव न ठेवणाऱ्यांपैकी आहेत. आपल्याला जे प्राप्त झालंय, ज्यांच्यामुळे प्राप्त झालाय, त्यांनी आपल्याला मागे वळून पाहायला सांगितलंय, त्यांनी आपल्याला कमाईचा हिस्सा द्यायला सांगितलाय. म्हणून समाज कार्यासाठी, धार्मिक कार्यासाठी आपण देणं लागतो. हे असे लोक काही विसरतात आणि फक्त आपल्यावरती फोकस करतात, आपल्या कुटुंबावरती फोकस करतात. आणि बस भगवान बुद्ध म्हणाले भौतिकदृष्ट्या ते एका डोळ्याने अंध असतात, म्हणजे भौतिकदृष्ट्या श्रीमंत होतात, गरिबीतून श्रीमंत येतात, परंतु आध्यात्मिक दृष्ट्या मात्र ते झिरो असतात. पाप पुण्यातला फरक कळत नाही, कुशल अकुशल मधला फरक कळत नाही, चांगलं काय वाईट काय, हिताचं काय अहिताचं काय यातला फरक कळत नाही, धम्मातला फरक कळत नाही, ध्यानाचा फरक कळत नाही, दानाचा फरक कळत नाही, पंचशिलेचं महत्त्व कळत नाही, उपोषणशिलाचं महत्त्व कळत नाही, धम्मदेशनेचं महत्त्व कळत नाही. बस खायचं पियाचं राबतात, मेहनत करतात, प्लॉट घेतात, फ्लॅट घेतात, काय काय घेतात, माडीवर माडी आणि घरात आलं की झोपायचं, घरात आलं की सोफ्यावर बसायचं, टी व्ही लावायचा, AC लावायचा आणि लोकांना तुच्छ लेखायचं. ते काय मेहनत करत नाही, ते असेच आहे तसेच आहे असं म्हणायचं, समाजात जायचं नाही, काही नाही. आणि एक दिवस मग बटन दबतेन जातात. मग लोकांना सांगावं लागते, हो ते गेले, जर अंतिम संस्काराला येता काय? तर लोक म्हणतात ते आले का कोणाच्या? मग ते जर नाही आले तर आम्ही कसे यावे? असं होते. मागे एकदा असंच झालं, एका ठिकाणी आपल्या नागपूरकडचेच लोक एका गावाला राहत होते आणि तिकडे एक विहार होता. त्या विहारात आम्ही काही दिवस थांबलो. तर बाकी सगळे लोक विहारात येत होते, समाजात येत होते, वर्गणी देत होते, कार्यक्रमांमध्ये सम्मिलित होत होते परिवारासह. पण ते जरा शिकले सवरलेले होते, बाकीचे शिकले सवरलेले होते. सगळे सारखे नसतात बाप्पा. असतात का? नाही. आणि चांगुलपणाचा आणि गरिबी श्रीमंतीचा काही संबंध नाही बघा. आहे का संबंध? आता तुमच्यात बसलेले सगळेच मालदार आहेत असंही नाही आहे, आणि तुमच्यात बसलेले सगळेच तालेदार आहेत असंही काही नाही आहे. तर मग ते लोक त्या व्यक्तीची एका आई मरण पावली बघा. जे येत नव्हते समाजामध्ये अशा व्यक्तीची आई मरण पावली. आणि त्यांनी मग विहारात सांगितलं लोकांना येऊन त्या माणसाने की आमची आई मरण पावली. तर लोक म्हणे भाऊ तू कधी आला नाही म्हणे इकडं, विहारात नाही, कधी समाजात नाही, कधी कोणाला विचारपूस नाही ना, काहीच नाही, आपलंच राहिले, तुम्ही आपल्याच अहंकारात वाढले. आता म्हणे आम्ही कसं यावं म्हणे तुमच्याकडे. आता त्या लोकांची एकजूट होती. त्यांनी असं ठरवलं होतं की जे लोक आपल्यात येत नाहीत अशांना बहिष्कृत केलं पाहिजे, कारण उपाय आहे मग तो एका प्रकारचा. आता त्या लोकांच्या म्हणण्यानुसार तो उपाय होता की कुणाला धडा शिकवायचा असेल काही उपाय कौशल्य वापरावं लागेल ना. जर बहिष्कृत केलं, धडा शिकवला तर काही लोक वटणीवर येतात. जसं मास्तर असते लहानपणी बघा, असं कान धरायचा, कान धरला की पोरग बरोबर ध्यानावरची यायचं, नाही तर फटके द्यायचे, पोरं ध्यानावर यायचे. म्हणजे कुणाला धडा शिकवल्याशिवाय कोणी ध्यानावर येत नाही. म्हणून उपाय कौशल्य म्हणून धडा शिकवला पाहिजे. जसं तुम्ही तुमच्या लेकराला मारता, रागावता, असे दुश्मनकीतून मारता काय?
नाही आहे. त्याने हुशार बनावं, त्याने ज्ञानी बनावं, त्याने कामात यावं, शिस्तीत बनावं म्हणून. तर म्हणून भगवान बुद्ध म्हणाले एका डोळ्याने जे अंध आहे ते असे लोक गरिबीतून जरी श्रीमंतीत गेले तरी श्रीमंती आल्यावर अहंकार येते. त्याला अहंकार एवढा येते की जसं आपण आपल्या चॅनलवर उंदराची गोष्ट सांगितली तसाच अहंकार येते. एकारच राहते. बस माझ्याहून लोकांचं देणं घेणं, म्हणजे मला कोणाहून देणं घेणं नाही म्हणते, माझ्यासारखं कोणीच नाही असाच विचारात राहते अहंकाराने आणि एक दिवस निघून जाते. भगवान बुद्ध म्हणाले असे लोक एका डोळ्याने अंध असतात. कुशल अकुशलाचा अर्थ कळत नाही, पुण्य पापातला फरक पडत नाही. तिसरा व्यक्ती सांगितला भगवान बुद्धानं, या जगतात काही लोक आहेत, ते लोक कसे आहेत, दोन्ही डोळ्याने डोळस असतात. तर कोणत्या दोन्ही डोळ्याने डोळस असतात म्हणाले भगवान, तर जसे गरिबीत जन्माला येतात आणि राबतात, मेहनत करतात, जे कमावलंय ते जतन करून ठेवतात, त्याच्यात वृद्धी करतात आणि म्हणजे 2चे 4 करतात, 4चे 6 करतात आणि असं करता गरिबीतून श्रीमंतीत येतात, चांगले बनतात, वेल सेटल बनतात. परंतु वेल सेटल बनल्यानंतर, श्रीमंतीत आल्यानंतर, लेकरं बाळ झाल्यानंतर, सगळ्या गोष्टी प्राप्त केल्यानंतर देखील अहंकारामध्ये राहत नाहीत. कारण ते धार्मिक असतात, सिलवान असतात, कर्मसिद्धांतावरती विश्वास ठेवणारे असतात. कुशल काय अकुशल काय यातला फरक त्यांना कळते, पाप काय पुण्य काय यातील त्यांना फरक कळते, दान ह्याचं महत्त्व त्यांना कळते. म्हणून जरी ते गरिबीतून श्रीमंत झाले तरी त्यांना जाणीव असते की आपण केलेली ही मेहनत आहे, आपलं कर्म आहे, म्हणून आपल्याला हे सगळं काही प्राप्त झालंय आणि याच्यातून अहंकार आपण बाळगता कामा नये. तर आपल्या ज्ञानाचा, आपल्या धनाचा, आपल्या कमाईचा दुसऱ्यांना सुद्धा काही उपयोग होऊ शकतो काय त्याचाही ते विचार करतात आणि सील पाळतात, सिलाने वागतात, धम्माचरण करतात, दान पुण्य करतात, ध्यान करत राहतात, माणसं जोडतात, प्रत्येकासोबत प्रेमाने वागतात, आपुलकीने वागतात आणि असे लोक खूप पुण्य कमवतात. भगवान बुद्ध म्हणाले असे लोक दोन्ही डोळ्याने डोळस असतात आणि दोन्ही डोळ्याने डोळस असलेली माणसं या जगात सर्वात कमी असतात. खरं की खोटं? बिलकुल खरंच आहे. हे दोन्ही डोळ्याने डोळस असलेले लोक फार कमी असतात. पहिल्या प्रकारात मोडणारे खूप जास्त असतात आणि दुसऱ्या प्रकारात मोडणारे सुद्धा खूप जास्त असतात. भगवान म्हणाले आपल्यावर अवलंबून आहे की आपलं जीवन आपण कसं बनवावं. आपल्या स्वतःला जर आपण योग्य बनवलं, सन्मार्गावर आरूढ केलं, धम्माच्या मार्गात आणलं, चांगुलपणामध्ये आणलं तर आपल्यासारखं चांगलं कोणी नाही आहे. बघा, जीवन हे खूप चांगलं आहे, त्याला आपल्याला चांगलं अजून बनवता आलं पाहिजे. त्यासाठी काही शर्ती आणि अटी असतात. अटी आणि शर्ती जर पाळल्या तर आपण जीवनामध्ये यशस्वी होतो, सुखाने जीवन जगू शकतो, आनंदाने जीवन जगू शकतो. भगवान बुद्ध म्हणाले त्या अटी आणि शर्ती कोणत्या? तर भगवान म्हणाले जीवन जगत असताना या आपल्या वाणीवर आपल्याला संयम ठेवता आला पाहिजे, आपल्या मनावर आपल्याला संयम ठेवता आला पाहिजे, आपल्या शरीरावर आपल्याला संयम ठेवता आला पाहिजे, संयमाने जीवन जगता आलं पाहिजे, आपणही गुण्या गोविंदाने आनंदाने जगलो पाहिजे आणि आपल्या संपर्कातील असलेले नसलेले लोकांना सुद्धा आपण जगवू शकलो पाहिजे. आपलाच विचार करणारी माणसं सुखाने राहू शकत नाहीत. बघा, या जगात जर बाबासाहेबांनी आपलाच विचार केला असता तर आज आपल्या वाट्याला हे सोन्याचे दिवस आले असते काय? आले असते दिवस? बिलकुल नसते आले. आणि त्यामुळे आपण स्वतःसाठी तर जगावे पण इतरांच्यासाठी सुद्धा जगावे असा भगवंताचा संदेश आहे. कारण आपण मनुष्य आहोत आणि या जगतामध्ये सर्वात बुद्धिमान प्राणी जर कोणता आहे तर तो मनुष्यच आहे. आणि त्यामुळे स्वतःला चांगलं बनवा, धार्मिक बनवा, सिलवान गुणवान बनवा, संयमी बनवा. अशा प्रकारचा हा उपदेश मी तुम्हाला या डोळ्याच्या कथेमधून सांगतो आहे. आपल्या प्रत्येकाला मानवी शरीर प्राप्त झालं आहे. बघा, 2 हात दिले, 2 पाय दिले, 2 डोळे दिले, 2 कान दिले, परंतु इथे तरीसुद्धा प्रत्येकाच्या वाट्याला सारखं सुख सारखं दुःख आहे का? आहे का? नाही आहे. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. बघा, कोणाचे विचार चांगले तर कोणाचे विचार वाईट आहे. कुणाला चांगलं ऐकावंसं वाटतं, कुणाला
वाईट ऐकावंसं वाटतं, कुणाला चांगलं आवडत नाही. बऱ्याच लोकांना चांगलं आवडत नाही या जगामध्ये, बऱ्याच लोकांना वाईटच आवडते. वाईटात सुख मानणारे लोक आहेत या जगामध्ये आणि त्यामुळे स्वतःला चांगलं बनवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या इथे हे वातावरण पाहतो आहे मी, ताईने मला अगोदरच पूर्व सूचना दिली होती की अशा प्रकारचं आहे. भगवंताच्या काळातही अडथळा निर्माण करणारे लोक होते. भगवान बुद्धाला सगळेच लोक काही चांगलं म्हणत नव्हते. आपल्या देशात संतालाही नदीत डुबवणारे लोक आहेत, संताच्या वचनांची पायमल्ली करणारे लोक आहेत, महापुरुषांचा विचारसुद्धा दाबणारे संपवणारे लोक आहेत. त्यामुळे क्रांती आणि प्रतिक्रांती आपल्या देशात होत राहते. आपण मात्र आपल्या मार्गावर ठाम असलो पाहिजे. बाबासाहेबांनी महत् प्रयासाने आपल्याला हा बुद्धाचा धम्म दिलेला आहे आणि त्यामुळे आमच्या मीनाताई धोंगडे यांनी हा प्रयत्न केला, त्यांच्या सगळ्या महिलांनी पुरुषांनी प्रयत्न केला. सगळ्यांच्या दानातून हा कार्यक्रम इथे आपण यशस्वीपणे पार पाडला. मी पाहिलं लहान लहान मुलांनी सुरुवातीला खूप चांगल्या कला सादर केल्या. ज्या भगिनीने ते गीत गायलं स्वागताचं, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा बघा. अत्यंत सुंदर, सुरेख आणि सुस्वरात त्यांनी ते गाणं तयारही केलं आणि गायलं. भंतेजींचं स्वागत करण्यासाठीचं ते गीत होतं. अशी गीतं आपल्यामध्ये तयार झाले पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तशा प्रकारचा प्रयत्न लोकांनी केला पाहिजे अशी मी तुम्हा सर्वांकडून अपेक्षा बाळगतो. वातावरणामध्ये बदल होत असल्या कारणाने मी तुम्हाला सूचना करेल की आपलं हे जे चॅनल आहे, तुम्ही चॅनलला जर आपल्या भेट द्याल तर मानवी जीवनाचं कल्याण कसं करावं, सुखी जीवन जगण्यासाठी नेमकं वर्तन कसं ठेवावं यासाठीचे वेगवेगळे दृष्टांत देऊन आपण प्रवचनं दिलेली आहेत आणि त्यामुळेच चॅनलच्या माध्यमातूनच आम्हाला इथे बोलावलेलं आहे. इतर समाजाचे पण मला वाटतं कार्यक्रम आहे, त्यांना आपला अडथळा होत असावा, त्यामुळे त्यांचा कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. आपण मात्र अडथळा करणाऱ्यांपैकी नाही आहोत. भगवान बुद्धांनी कुणाला अडथळा आणला नाही, बाबासाहेबांनी सुद्धा कुणाच्या समोर अडथळा निर्माण केलेला नाही. उलट पक्षी बाबासाहेबांनी देशातल्या सर्व लोकांचा विचार केला. हिंदू कोड बिलाचा राजीनामा बाबासाहेबांनी दिला, त्यामध्ये काही फक्त महार मांग चांभार खालच्या जातीच्या लोकांचाच विचार नव्हता, तर आपल्या देशातल्या एकूणच स्त्रियांचं हित होतं. मी नेहमीच आपल्या देशातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सांगतो की बाबासाहेब एकदा तरी वाचून तर पहा. वाचल्याशिवाय काय कळेल? छत्रपती शिवाजी महाराज पण वाचून तर पहा. महापुरुषांचे झेंडे फिरवणं सोपं आहे, पण महापुरुषांचा विचार आत्मसात करणे हे लय अवघड आहे. आणि म्हणून आपल्या देशात ही जी परिस्थिती आहे ना, ही आहे अज्ञानपणामुळे. म्हणून मी तुमच्या गावातल्याही सगळ्या लोकांना सांगेल की तुम्ही महापुरुषांचं वाचन करून त्यांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे वागा, संताच्याही वचनाप्रमाणे वागायला शिका. संतांचं वचनसुद्धा महान आहे, प्रत्येक महापुरुषांचा विचार महान आहे. तो फक्त आत्मसात करता आला पाहिजे. नाहीतर झेंड्यावरून रंगावरून भांडण कराल तर एक दिवस आपला देश, जसं इंग्रजांनी राज्य केलं तसा आपला देश पुन्हा आपल्या देशातल्या काही अज्ञानी लोकांमुळं, जे देशातल्या कमजोर लोकांना, अज्ञानी लोकांना धर्माच्या नावावर भरकटवताय, त्यांच्यामुळे पुन्हा एकदा हा देश लोकांच्या हातात जर जाईल तर सगळं काही संपेल. हे मी जाहीरपणे सांगतो आहे तुम्हाला. तुम्ही याबद्दल विचार कराल आणि आपल्या जीवनाला स्वच्छ निर्मळ बनवाल. कोणाशीही वादविवाद न करता निर्मळ मनाने वागाल, बोलाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी
भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।